नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संतोष बी रोकडे ऑफिशियल. या भागामध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज कसा कराल याबद्दल मी आपणास मार्गदर्शन करणार आहे. तर चला पाहूया. गूगल प्ले स्टोरवरून डाउनलोड केल्यानंतर नारी शक्ती दूत ॲपद्वारे आपण फॉर्म कसा भरू शकतो इथे आपण इन्स्टॉल केलेले आहे. त्यानंतर आपण ओपन करूया. नंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करून इथे आपण टर्म्स कंडिशन्स ॲक्सेप्ट करायच्यात. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आलेला OTP येथे एंटर करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपणास हे असे प्रकारे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान दिसेल. त्यानंतर आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर सुरुवातीलाच हमीपत्राची जी PDF आहे ती डाउनलोड करून ठेवा. ते योग्यरित्या भरून स्कॅन करून ठेवा. चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक कर. कसं करूया. या प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपणास इथे ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्या महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डाप्रमाणे असेल. वडील किंवा पतीचे नाव असेल या रकान्यामध्ये. अविवाहित असेल तर वडिलांचे आपल्याला इथे नाव समाविष्ट करायचं आहे. आणि जर विवाहित असेल तर पतीचे नाव इथे तुम्हाला एंटर करायचे आहे. लग्नापूर्वी महिलेचे लग्नापूर्वीचे नाव पण आपण इथे एंटर करायचे आहे. त्यानंतर जन्मदिनांक सेट कशी करायची आपण पाहूया. या प्रकारे आपणास जन्मसाल सिलेक्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण महिना देखील इथे या प्रकारे सिलेक्ट करू शकतो, चेंज करू शकतो. त्यानंतर तारीख सेट करायची. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डाप्रमाणेच आपल्यालाच इथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा येईल, जो तुमचा जिल्हा असेल, अकोला, अहमदनगर, ठाणे, कोल्हापूर, लातूर येथे आपण पाहू शकतो. संपूर्ण जिल्ह्यांची यादी आहे. त्याप्रमाणे आपणास एक जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका, गाव, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पिनकोड आपल्याला इथे आवश्यक आहे. त्यानंतर जो आपला मोबाईल नंबर संपर्कासाठी असेल, जो बँकेला लिंक असेल तो नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. आधार नंबर येईल. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का, हो असेल तर हो, नाही असेल तर नाही. लाभार्थी योजना, वैवाहिक स्थिती आपल्याला एंटर करायची आहे. अविवाहित आहात, विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता जे काही असेल त्याप्रमाणे आपल्या इथे योग्य ती माहिती एंटर करायची. त्यानंतर बँकेचा तपशील, बँकेचे पूर्ण नाव, राष्ट्रीयकृत बँक आपल्याला पाहिजे. महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर तेही इथे अर्ज करू शकतात. त्यांचे त्याप्रमाणे राज्यांची इथे यादी आपण पाहूया. त्याप्रमाणे ते राज्य सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर नाही आपण करू शकतो. बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड. त्यानंतर आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडलेला आवश्यक आहे. नसेल तर आपणास ते जोडून घ्यावं लागेल किंवा नवीन अकाउंट खोलून त्याप्रमाणे आपण अर्ज करू शकता. त्यानंतर अपलोड करायची कागदपत्रे आपण इथे बघू. आधार कार्ड गॅलरीमध्ये असेल तर फोटो काढून ठेवला असेल तर आपण अपलोड करू शकतो किंवा प्रत्यक्ष फोटो काढू शकतो. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. फोटो काढला असेल तर गॅलरीतून जाऊन आपण अपलोड करू शकतो किंवा प्रत्यक्ष डॉक्युमेंटचा फोटो काढू शकतो. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, गॅलरी किंवा कॅमेरा. अर्जदाराचे हमीपत्र जे आपण डाउनलोड करून त्याची सही केलेली आहे, योग्यरित्या भरून ठेवलेले आहे. त्यानंतर पासबुक, त्यांचा गॅलरीतून फोटो किंवा प्रत्यक्ष फोटो. महिलेचा जन्म जर परराज्यातील असेल, पतीचे कागदपत्र आपण इथे जोडावायचे आहेत. रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. गॅलरीमधून आपण अपलोड करू शकतो किंवा फोटो काढू शकतो. त्यानंतर अर्जदाराचा फोटो. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र जोडायचे आहेत. 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला.
गॅलरीतून जाऊ शकतो किंवा प्रत्यक्ष फोटोद्वारे आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर अर्जदाराचा फोटो आपल्यास घ्यायचा आहे, तो प्रत्यक्ष ऑनलाईन आपल्याला फोटो घ्यायचा आहे. सेल्फी काढू शकतो किंवा दुसऱ्या फोन करत असेल तर त्याच्याकडून काढून घेऊ शकतो. त्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र जे आहे, जे आपण प्रिंट करून केलेलं आहे तेच माहिती आहे, फक्त ते आपल्याला इथे स्वीकारा हा भाग क्लिक केल्यानंतर ते सिलेक्ट होईल. त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो आणि माहिती जतन करू शकतो. माहिती जतन करा, इकडे आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक SMS येईल, व्हेरिफिकेशन SMS आल्यानंतर आपला अर्ज हा पूर्णतः जमा होईल. त्याप्रमाणे आपण बघू शकतो, इथे यापूर्वी केलेले अर्ज क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन डन झालेले दिसत आहे आणि आपला अर्ज जो आहे आणि त्याचे बँक खात्याचा पूर्ण तपशील डॉक्युमेंट्स आपल्याला दिसत आहे. तिथे या प्रकारे फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर आपण केलेला अर्ज चेक करू शकतो. एकदाच आपण हा अर्ज एडिट करू शकतो. आपण एक्झिट करूया. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माहिती आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.